नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी एक्सप्रेस या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र पोलीस भरती सराव प्रश्नपत्रिका पाहत आहोत। यामध्ये मुख्यतः आपण महाराष्ट्र पोलीस भरती यात वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न पाहणार आहोत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न पहिला, गौतम बुद्धाच्या आईचे नाव काय होते? यामध्ये आपल्याला गौतम बुद्धाच्या आईचे नाव विचारले आहे। पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर होईल, गौतम बुद्धाच्या आईचे नाव महामाया हे आहे। प्रश्न दुसरा, राष्ट्रकुल साम्राज्याची स्थापना कोणी केली? यामध्ये आपल्याला राष्ट्रकुल साम्राज्याचे संस्थापक विचारला आहे। पर्याय क्रमांक 2 दंतीदुर्ग यांनी राष्ट्रकुल साम्राज्याची स्थापना केली। प्रश्न तिसरा, प्राचीन भारतातील थोर व्याकरणकार पतंजली कोणाचे समकालीन होते? यामध्ये आपल्याला पतंजली हे जे थोर व्याकरणकार होते ते खालीलपैकी कोणाचे समकालीन होते? पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर होईल, पतंजली हे पुष्पमित्र शुंग यांचे समकालीन होते। प्रश्न चौथा, अखिल भारतीय दलित संघाची स्थापना कोणी केली? अखिल भारतीय दलित संघटना जी आहे त्याचे संस्थापक कोण आहे? पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर होईल, डॉक्टर आंबेडकर यांनी अखिल भारतीय दलित संघाची स्थापना केली आहे। प्रश्न पाचवा, महात्मा फुलेंचे जन्मगाव असलेले कटगुण हे कोणत्या जिल्ह्यातील आहे? यामध्ये महात्मा फुलेंचे जन्मगाव कटगुण जे आहे ते कोणत्या जिल्ह्यातील आहे? पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर होईल, महात्मा फुलेंचे कटगुण हे जन्मगाव सातारा जिल्ह्यातील आहे। प्रश्न सहावा, आशिया खंडातील मेकांग नदी खालीलपैकी कोणत्या देशातून जात नाही? मेकांग नदी कोणत्या देशातून जात नाही? पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर होईल, मेकांग नदी मलेशिया या देशातून जात नाही। प्रश्न सातवा, खालीलपैकी कोणत्या देशात तामिळ ही प्रमुख भाषा आहे? तामिळ ही भाषा खालीलपैकी कोणत्या देशातील प्रमुख भाषा आहे? पर्याय क्रमांक 4 याचं योग्य उत्तर होईल, सिंगापूर या देशात तामिळ ही प्रमुख भाषा आहे। प्रश्न आठवा, ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती दरगाह खालीलपैकी कोणत्या शहरात आहे? ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती दरगाह कोणत्या शहरात आहे? पर्याय क्रमांक 4 याचं योग्य उत्तर होईल, ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती दरगाह अजमेर शहरात आहे। प्रश्न नववा, नवेगाव हा वन्यपशुपक्ष्यांनी समृद्ध असलेला प्रदेश कोणत्या जिल्ह्यात येतो? यामध्ये वन्यपशुपक्ष्यांनी समृद्ध असलेला नवेगाव हा प्रदेश कोणत्या जिल्ह्यात येतो? पर्याय क्रमांक 4 याचं योग्य उत्तर होईल, नवेगाव हा वन्यपशुपक्ष्यांनी समृद्ध असलेला प्रदेश गोंदिया जिल्ह्यात येतो। प्रश्न 10वा, भंडारा शहर कोणत्या राष्ट्रीय महामार्गावर स्थित आहे? भंडारा हे जे शहर आहे ते खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय महामार्गावर स्थित आहे? पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर होईल, भंडारा शहर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 पूर्वीचा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर स्थित आहे। प्रश्न 11वा, राज्यसभेचा अध्यक्ष कोण असतो? यामध्ये आपल्याला राज्यसभेचा अध्यक्ष विचारलेला आहे। पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर होईल, उपराष्ट्रपती हा राज्यसभेचा अध्यक्ष असतो। प्रश्न 12वा, आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर होईल, हेग या ठिकाणी आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय आहे। प्रश्न 13वा, खालीलपैकी घटनेत नमूद असलेले मूलभूत कर्तव्य ओळखा। यामध्ये आपल्याला मूलभूत कर्तव्य ओळखावयाचे आहे। पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर होईल, वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकार करणे हे घटनेत नमूद असलेले मूलभूत कर्तव्य आहे। प्रश्न 14वा, खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? 1 लोकसभेपेक्षा राज्यसभेला व्यापक अधिकार आहेत। 2 राज्यसभेपेक्षा लोकसभेला व्यापक अधिकार आहेत। 3 राज्यसभेचा कालावधी 6 वर्षे असतो। 4 लोकसभा हे स्थायी सभागृह आहे। पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर होईल, राज्यसभेपेक्षा लोकसभेला व्यापक अधिकार आहेत। प्रश्न 15वा, स्वातंत्र्य, समता, बंधुता या सरनाम्यातील घोषणेमागच्या प्रेरणा कोणत्या आहेत? यामध्ये आपल्या संविधानाच्या प्रस्तावनात असलेले स्वातंत्र्य, समता, बंधुता हे घोषणा कोणत्या राज्यक्रांतीतील आहे? पर्याय क्रमांक 4 याचं योग्य उत्तर होईल, फ्रेंच क्रांती। प्रश्न 16वा,
काळी क्रांती ही संकल्पना कशाशी संबंधित आहे? काळी क्रांती ही जी संकल्पना आहे ती कशाशी संबंधित आहे? पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर होईल काळी क्रांती ही जी संकल्पना आहे ती खनिज तेलाशी संबंधित आहे. प्रश्न 17वा. जगाचा मानव विकास निर्देशांक व मानव विकास अहवाल जाहीर करणारी संस्था कोणती? जगाचा मानव विकास निर्देशांक व मानव विकास अहवाल कोणत्या संस्थेमार्फत जाहीर केला जातो? पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर होईल UNDP युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम या संस्थेमार्फत जाहीर केला जातो. प्रश्न 18वा. NSDL व CDSL संबंधी खालीलपैकी पर्याय निवडा. NSDL व CDSL या संस्था कशाशी संबंधित आहे? पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर होईल NSDL व CDSL या संस्था डिपॉझिटरी संस्था संबंधित आहे. प्रश्न 19वा. ग्रामीण शेतकऱ्यांना वीज बिल भरण्यात विविध सुविधा देणारी योजना खालीलपैकी कोणती आहे? यामध्ये महाराष्ट्र शासनाची जी ग्रामीण शेतकऱ्यांना वीज बिल भरण्यात विविध सुविधा देणारी योजना खालीलपैकी कोणती आहे? पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर होईल कृषी संजीवनी योजना. महाराष्ट्र शासनाची ग्रामीण शेतकऱ्यांना वीज बिल भरण्यात विविध सुविधा देणारी योजना आहे. प्रश्न 20वा. किसान क्रेडिट कार्ड योजना कोणत्या कर्जासाठी लागू आहे? किसान क्रेडिट कार्ड योजना आहे ती कोणत्या कर्जासाठी लागू आहे? पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर होईल किसान क्रेडिट कार्ड योजना आहे ती अल्प व मध्यम कर्जासाठी लागू आहे. प्रश्न 21वा. गणनक्रियेसाठी वापरण्यात आलेले पहिले यंत्र कोणते? गणनक्रियेसाठी सर्वप्रथम वापरण्यात आलेले यंत्र कोणते? पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर होईल अबॅकस हे गणनक्रियेसाठी सर्वप्रथम वापरण्यात आलेले यंत्र आहे. प्रश्न 22वा. 1024 किलोबाइट्स म्हणजे किती मेगाबाइट्स? पर्याय क्रमांक 4 याचं योग्य उत्तर होईल 1024 किलोबाइट्स म्हणजे 1 मेगाबाइट्स. प्रश्न 23वा. CD हे कोणत्या प्रकारचे उपकरण आहे? CD हे जे उपकरण आहे ते खालीलपैकी कोणत्या प्रकारचे आहे? पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर होईल CD हे माहिती स्टोरेज करण्यासाठी वापरले जाणारे उपकरण आहे. प्रश्न 24वा. खालीलपैकी कोणते आउटपुट डिव्हाइस आहे? यामध्ये आपल्याला आउटपुट डिव्हाइस विचारले आहे. पर्याय क्रमांक 2 आणि 3 याचं योग्य उत्तर होईल मॉनिटर व प्रिंटर हे दोन्ही आउटपुट डिव्हाइस आहेत. प्रश्न 25वा. भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना केव्हा फाशी देण्यात आली? भारतीय क्रांतिकारक भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना केव्हा फाशी देण्यात आली? पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर होईल भारतीय क्रांतिकारक भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना 23 मार्च 1931 ला फाशी देण्यात आली. यांना लाहोर कटात दोषी ठरवण्यात आले होते. या कटात त्यांनी ब्रिटिश पोलीस अधिकारी जॉन सॉन्डर्स याची हत्या केली होती. 23 मार्च 1931 हा दिवस शहीद दिन म्हणून पाळला जातो. तर मित्रांनो, हे होते महत्त्वाचे प्रश्न. आपल्याला यापैकी किती प्रश्नाची उत्तर देता आली कमेंट्स करून नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी एक्सप्रेस या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूया पुढच्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.